आगामी गणेशोत्सव व ईद मिलादुन नबी हे दोन्ही सण एकत्र येत असल्यामुळे नेरळ पोलीस ठाण्यात दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी डी टेडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली। गणपती उत्सव आणि ईद मिलादुन नबी हे दोन सण एकत्र येत असल्यामुळे नेरळ परिसरात शांतता राखावी म्हणून दरवर्षीप्रमाणे नेरळ पोलीस ठाण्यात या मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते। या सभेमध्ये माजी सरपंच सावळाराम जाधव यांनी वाहतुकीच्या समस्येवर उपाययोजना करण्याचे सुचवले, तर वकील सुमित साबळे यांनी ट्रॅफिक सिग्नल लावण्यात यावे याची मागणी केली। नितीन कांदळगावकर यांनी ज्या गाड्या रस्त्यावर कायमस्वरूपी उभ्या असतात त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली। महावितरण व ग्रामपंचायत यांना विशेष सहकार्य करण्यासाठी आवाहन करण्यात आले। तसेच कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्था तसेच धार्मिक तेढ निर्माण होऊ नये व बिघडू नये म्हणून विशेष लक्ष द्यावे अशा सूचना देण्यात आल्या। नेरळ परिसरात नागरीकरण झपाट्याने वाढत असल्याने विशेष लक्ष देण्यास सांगितले। कोणताही अनुचित प्रकार झाल्यास ते आपण मिटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा पोलिसांना कळवले पाहिजे। पोलिसांना गणेशोत्सव म्हणजेच वार्षिक पेपर सारखा असतो, त्यामुळे आम्ही नेहमी सतर्क असतो असे टेळे यांनी सांगितले। यावेळी सावळाराम जाधव, अंकुश दाभणे, आयुब तिवाळे, सरफराज नजे, वकील सुमित साबळे, सुनील पारधी, नितीन कांदळगावकर, संजय अभंगे, संतोष पेरणे, अजय गायकवाड, जमन पालटे, कमिल भाईजी अशे, गोरख शेप, अरविंद कटारिया, रोहिदास मोरे, सुनील पारधी उपस्थित होते। शिवसत्ता टाइम्स साठी संदेश साळुंके, कर्जत। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।